सो हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, तर पुन्हा एकदा आपण आलो आहोत ऑनलाईन. सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या डेली व्लॉगिंगच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आज पुन्हा निघालो आहोत आपण नाईट शिफ्टला आणि टाइम झालेला आहे 10:22 आहे सॉरी. आणि नेहमीप्रमाणे आपण लेट लतीफ वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न बघूया. आज मुश्किलीने गर्दी भेटेल कारण का संडे आहे, आज ट्रॅफिक नसेल. तरी पण सांगू शकत नाही मित्रांनो. आणि व्हिडिओ काढायचं तात्पर्य असं आहे की आपण एक नवीन कन्सेप्ट चालू केलेला होता, प्रत्येक स्टेशन बद्दल माहिती द्यायची. तर आपण आता पोचलो आहोत जोगेश्वरने. राम मंदिर झालेलं आहे, जोगेश्वरीचा आज दिवस आहे. थोडस हायवेला लागूया, मग आपण याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. जेवढे आपल्याकडे माहिती आहे तेवढे देऊ. तर मित्रांनो, लास्टचे 2 एपिसोड तुम्हाला कसे वाटले आणि कसे नाही हे मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला सुद्धा माहिती पडेल की आपण कुठे कमी पडतोय किंवा कुठे आपण याच्यापेक्षा जास्त करू शकलो असतो. स्टार्टचा पहिला जो ब्लॉग होता अबाउट गोरेगाव, सो गोरेगावमध्ये एवढी माहिती दिलेली नाही आहे मित्रांनो. जेवढी मी इलॅबोरेट करून राम मंदिर बद्दल दिलेली होती, फोटोज टाकलेले होते आणि इझी तुम्हाला ह्या गोष्टी झाल्या असतील. आणि नवीन जो कोणी मुंबईमध्ये आहे त्याला ह्या सोयीस्कर ठरतील अशी आशा आहे. कारण का एखादा माणूस मुंबई जर दर्शन घेत असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या शोधात असेल तर आपल्या व्हिडिओ कडून काही माहिती भेटेल त्याला, तर चांगली गोष्ट आहे. आणि बरोबर आपले शॉर्ट सुद्धा सुरू आहेत मित्रांनो. सो शॉर्ट सुद्धा येतीलच, पण कंटिन्यू प्रत्येक दिवशी व्हिडिओ काढून टाकणं सोयीस्कर नाही होत मित्रांनो. कधी कधी थोडस प्रोफेशनली बघायला गेलं तर कसं म्हणू शकतो, डेली त्याला शूट करणं, त्याच्यानंतर त्याला एडिट करून त्याला अपलोड करायला काही नाही. पण कसं असतं, वेळ ह्याच्यातच जातो एडिट करण्यात. थोडंसं सिंपल आणि सोबर ठेवण्याचा प्रयत्न करेन मी. पण तसं 1-2 दिवसानंतर, 1-2 नाही, जास्त दिवस नाही घालवणार मध्ये. एखादा शॉर्टसाठी दिवस ठेवेन किंवा काय. बघ, फोनवर हेल्मेट नाही, काय नाही. देवा परमेश्वरा, कधी सुधारणार आहे लोक. वेगळ्याच दुनियेत फिरतात हे लोक. म्हणजे हेल्मेट न घालून काय प्रूव्ह होतं यांचं काय माहिती बाबा. ठीक आहे, आपण आपल्या मार्गाला लागू आणि आपलं शूट कंटिन्यू. बापरे, बघितलं, संडे मित्रांनो आज. पेट्रोल साठी लाईन दुनियाभरची आहे आणि पेट्रोलची किंमत काय कमी होत नाही मित्रांनो. तरी पण
खाली वर, वर खाली, खाली वर. ट्रॅफिक नाहीये बोललो तरी पण छोट्या छोट्या जागेमुळे. थांब रिक्षावाला, थांब जरा जरा, थांब दादा. हा बघ मध्येच उभा राहिला, हेड झाला. पटकन. सो बघूया पुढे. ऍक्च्युअल ट्रॅफिक आपल्याला कळेल हायवेला आहे की नाहीये, त्याच्यावरून ठरेल की आपण किती वेळात पोहोचू किंवा किती वेळात पोहोचायची शक्यता नाही आहे. बॅरिगेट लावला वाटतं परत. थोडस थांबून मे बी पुसावं लागेल आपल्याला. थांबायची गरज काय आहे. आता झालं. होय असं होतं मित्रांनो, मध्ये चावी बंद. कळून पर्याय नाही. कधी कधी जर अशी चालता चालता तुमची गाडी बंद होते किंवा काही असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो, तर थोडा वेळ थांबा, 5 मिनिटं एका साईडला गाडी लावा. आणि मित्रांनो, जी प्रोसेस तुम्ही स्टार्ट पासून गाडीवर बसल्यापासून स्टार्ट करण्यापर्यंत जी प्रोसेस तुम्ही करता ती प्रोसेस परत एकदा करा. कारण का आपल्याला घाई गडबडीत असं वाटतं की वायर कट झाले असेल किंवा काय, किंवा शॉर्ट झाला असेल गाडीमध्ये. तर एवढ्या लवकर एका ह्याच्यावरती जाऊ नका. कारण का कसं असतं मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच आपला खिशाला लागणारा खर्च वाचवतात. आपण घेऊन जातो मेकॅनिक कडे आणि इझिली मेकॅनिक आपली गाडी स्टार्ट करून देतात. सो कधीही जर तुम्हाला वाटत असेल की नाही गाडी बंद झाली किंवा काही झालं, असा प्रॉब्लेम झाला, तर परत गाडीवरून उतरा, थांबा जरा साईडला 2 मिनिटं, विचार करा आपल्या गाडीत नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेसला. कारण का काय असतं मित्रांनो, कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट किंवा एखादी छोटीशी प्रोसेस तुमची गाडी जागेवर चालू करून देऊ शकते. कारण का काही वेळेस स्कूटीमध्ये प्रॉब्लेम जास्त होतो, गॅस बनतात. आपण पेट्रोल टँक फुल करतो किंवा काही असतं, तर त्याच्यामध्ये गॅस रेडी होतो आणि आपलं गाडी कसे म्हणतात, काय त्याला वर्ड आहे एक चांगला, म्हणजे चालू असतानाच मध्येच बंद चालू होते. चांगला वर्ड आहे, मी आठवलं की सांगेन तुम्हाला नक्कीच. सो कधी कधी जर तुम्ही
पेट्रोलचा टँक कधी काय होतं, आपण एखाद्या जागी गाडी स्टॉप करतो आणि नंतर गाडी किती काही केल्या स्टार्ट होतच नाही किंवा किक मारल्यावर सुद्धा स्टार्ट होत नाही. सो अशा वेळेस एक प्रोसेस तुम्ही नक्कीच ट्राय करा की जे आपलं पेट्रोलचं झाकण असतं ते एक 5 ते 10 मिनिटं उघडं करून ठेवा, जेणेकरून जे गॅस बनलेले असतात पेट्रोल टँक मध्ये, ज्याच्यामुळे आपली जे इंजिन चालू बंद होतं, म्हणजे प्रॉपरली त्याला फ्युलअप नाही भेटत, त्यामुळे गॅस असल्या कारणाने फ्युलअप नाही होत. हे बघा, सिग्नल नाही काय नाही, राईटला फिरवतं गाडी. बरं झालं थांबलो, नाही तर याने टाकले असते आपल्यावर गाडी आज. हा, तर आपण होतो. सो अशा टायमाला एक गोष्ट करत जा, तुम्ही पेट्रोल टँकचं जे झाकण असतं ते एक 5 मिनिटं नाही म्हणा, 1-2 मिनिटं उघडं करून ठेवून द्या. स्टॉप करा तिकडेच आणि नंतर मग थोड्या वेळाने ते बंद करून परत बाईकला किक मारून चालू करा, जेणेकरून तुमची गाडी स्टार्ट होण्याचे चान्सेस वाढतात. आणि कधी चावी देऊन लगेच स्टार्ट बटन दाबू नका, किक मारत जा. 1-2 किक मारल्यानंतर जी प्रोसेस असते ती पूर्ण होते, गाडी इंजिन स्टार्ट व्हायची. आणि त्याच्यानंतर मग एकदा का तुम्हाला वाटलं की किक स्टार्ट होणार आहे, तर त्याच्यानंतर स्वतःची मेहनत वाचवण्यासाठी तुम्ही स्टार्ट बटन दाबू शकता. ही झाली एक प्रोसेस. आणि जर का तुमच्या इकडे अजून एक टिप्स आहे, जर तुमच्या इकडे उंदरांचा त्रास होत असेल तर तुम्ही कंपनीत जाऊन आपल्या वायरिंगला स्टीलचं कव्हरिंग करून घेऊ शकता मित्रांनो, जेणेकरून उंदरांना त्या वायरी चावता येणार नाही आणि तुमच्या वायरी शॉर्ट होणार नाहीत, कट होणार नाहीत कुठेच. सो ही एक अजून टिप, कंपनी आपल्याला स्टीलचे कव्हरिंग करून देते. मोस्ट ऑफ जे शॉप आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तर ट्राय करा कधी. कारण का कसं असतं मित्रांनो, आता थंडीचे दिवस आले किंवा गरमीचे दिवस आले की उंदीर अशा जागा शोधतात जिथे की त्यांना एक कम्फर्टेबल वातावरण होईल आणि कवर्ड असं वातावरण होईल, जेणेकरून पावसात ते भिजणार नाही किंवा थंडी होणार नाही किंवा जास्त गरम होणार नाही. सो अशा जागा असतात त्या बाईकच्या टँक खाली किंवा स्कूटीच्या आतमध्ये, स्कूटीचं जे कव्हर इंजिन असतं सीटच्या खाली, तिकडे मोस्ट ऑफ ह्या गोष्टी होतात. सो कधीही तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाता किंवा काही, तर त्यांच्याकडे हे कव्हर्स अवेलेबल आहेत की नाही ते पहा. हायवेला थांबवतोय गाडी आणि ते यूज करा. सो आपल्या रेग्युलर नाही म्हणता येणार, आपण जे कन्सेप्ट चालू केलंय त्याच्याकडे वळूया. सो आज मित्रांनो दिवस आहे जोगेश्वरीचा. तर जोगेश्वरी म्हणायचं झालं तर वेस्टर्न लाईनला तुमचा एक इम्पॉर्टंट रोल येतो ह्या स्टेशनचा. ह्या स्टेशन थ्रू तुम्ही सेंट्रलला जाऊ शकता, हार्बरला जाऊ शकता आणि तुम्ही वेस्टर्नला सुद्धा कंटिन्यू करू शकता. सो अशा गोष्टी असतात. आणि जोगेश्वरीची एक मेन गोष्ट म्हटली तर गुहा आहे किंवा लेण्या म्हणू शकता, त्या सुद्धा ऐतिहासिककालीन आहेत. सो तुम्हाला आणि मंदिरं आहेत शंकर भगवानांचे आणि देवींचे. सो तुम्ही जर महाशिवरात्रीला या ठिकाणी आला जोगेश्वरीला, तर तुम्हाला मे बी खूप जास्त प्रमाणात गर्दी भेटू शकते, कारण का तिकडे पूजा अर्चा जास्त प्रमाणात होतात आणि खूप जुनं मंदिर असल्या कारणाने लोक
आवर्जून त्या जागेला भेट द्यायला जातात. सो ह्या लेण्या आहेत ईस्टला, जोगेश्वरी ईस्टला. आणि जोगेश्वरीला अजून एक प्लस पॉइंट म्हणायचं झालं तर लिंक रोड मध्ये जोगेश्वरी येतं मित्रांनो. आणि प्रोफेशनली म्हणायचं झालं तर इकडे तुम्हाला जोगेश्वरीमध्ये नाही भेटणार. थोडीशी जागा येते जोगेश्वरीमध्ये, जास्त नाही. सो तुम्हाला जोगेश्वरी वेस्ट मध्ये बघायचं झालं तर अशा काही जोगेश्वरी वेस्ट मध्ये म्हणायचं झालं तर एसवी रोडला लागून तुम्हाला खूप सारी जेवणाची दुकानं, म्हणजे एक तुम्ही कबाब्स म्हणा, म्हणजे जे मिडल ईस्टर्न, म्हणजे तुम्ही एक मिडल ईस्ट ज्या गोष्टी असतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मिडल ईस्ट ज्या गोष्टी असतात, लाईक कबाब झाल्या, बिर्याणी झाल्या, ह्यांचा एक तुम्हाला पॅक ऑफ बंच भेटून जातो. पॅक ऑफ म्हणजे एसवी रोडला जर तुम्ही जोगेश्वरी मध्ये आलात तर तुम्हाला हे सगळे रेस्टॉरंट भेटतील, जिथे तुम्हाला बिर्याणी भेटेल, कबाब्स भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे, आणि डिफरंट टाइपचे एक मिडल ईस्टर्न तुम्हाला जेवण भेटून जाईल. नान भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे, आणि एक अफोर्डेबल रेट मध्ये हे सगळं येऊन जातं. आणि प्रोफेशनली तुम्हाला ही दुकानं काय म्हणू शकतात, मिडल ईस्टचा पूर्ण क्युझिनचा तुम्हाला आस्वाद भेटेल या जोगेश्वरी वेस्टला. आणि ईस्टला म्हणायचं झालं तर गुहा आहेत प्राचीन, म्हणजे 400-500 वर्ष जुन्या. आणि अजून एक म्हणायचं झालं तर जोगेश्वरीला मेट्रो स्टेशन सुद्धा आहे, ज्या थ्रू तुम्ही एक वेस्टर्न लाईनला, सेंट्रल लाईनला जॉईन करू शकता, लाईक घाटकोपर यासारख्या जागेंना. आणि अजून एक रोड आहे मुलुंड विक्रोळी रोड, JVLR म्हणतात त्याला. सो ह्या थ्रू सुद्धा तुम्ही सेंट्रल लाईनला जॉईन करू शकता. सो एवढी माहिती होती जोगेश्वरीची. आणि जोगेश्वरीला तुम्हाला मुसलमान लोक जास्त भेटतात, जेणेकरून तुम्हाला मिडल ईस्टर्न क्युझिन जास्त प्रोफेशनली खायला भेटतात, लाईक बिर्याणी म्हणा किंवा ह्या गोष्टी, बिर्याणी म्हणा, कबाब्स म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त कसं म्हणू शकतो,
मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे झाले 2 दिवस एक मूवी रिलीज झालाय कंगना रणावतचा, भारत भाग्य विधाता. आता स्पॉइलर नाही देणार, ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी, पण मूवी बघायला नक्की जा मित्रांनो. हा मूवी ज्या घटना घडलेल्या होत्या कसबच्या वेळेस, त्यावेळेचा मूवी आहे आणि त्यावेळेस ह्या लोकांनी काय आणि कसं मॅनेज केलेलं होतं याबद्दल आणि खऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे घडलेल्या काल्पनिक गोष्टी नाही आहेत मित्रांनो. ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल त्या गोष्टींवर हा मूवी आधारित आहे. सो सगळ्यांनी नक्की जा बघायला हा मूवी, खूप आवडेल तुम्हाला. आणि एन्जॉय नाही म्हणता येणार, पण थोड्याशा काही सॅड गोष्टी आहेत घडलेल्या, त्या सुद्धा बघायला भेटतील. ऍक्च्युअल मध्ये सिच्युएशन काय होती आणि काय नव्हती हे सुद्धा तुम्हाला कळेल. मूवीचं नाव आहे, परत सांगतो, भारत भाग्य विधाता. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ. सो त्याच्या आधी काही 4 शब्द. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, न्यूली विजिटेड आहात चॅनलवर, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो, आणि लाईक नक्की करा. आणि जर कॉन्टेंट आवडला असेल तुम्हाला तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा भाऊ एक लेवल अपग्रेड होण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज नाही आहे. सो तुम्ही थोडासा विचार केला, थोडीशी मेहनत केली तर नक्की तुमचा भाऊ मॉनिटाईज होऊन जाईल आणि तुमच्याकडे अजून थोडेसे बेटर व्हिडिओ घेऊन येईल. आणि आजपर्यंत इतकेच आणि एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आशा लवेचा आणि जरा गार्डन मध्ये अचानक ब्रेक लावता येत नाही ना, त्याच्यामुळे. तोपर्यंत आशा लवेचा आणि जय जिजाऊ, जय शिवराय.